काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना महिला आयोगानं नोटीस बजावली आहे। 30 एप्रिलपर्यंत महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन याबाबत खुलासा करावा असं नोटिशीत नमूद करण्यात आलंय। राजुरा तालुक्यातल्या वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले होते। शासकीय मदत मिळवण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रारी केल्याचं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं। वडेट्टीवार यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ देखील मोठा व्हायरल झाला होता। तसंच वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा आणि व्हिडिओचा मोठ्या प्रमाणात निषेधही करण्यात आला होता। निफाडच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केलंय। यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याला मंचावरती बोलावलं। कृष्णा डोंगरे नावाचा हा शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन करतोय। जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत शर्ट घालणार नसल्याचा पणच त्यानं केलाय। कृष्णा डोंगरे हे मूळचे येवला तालुक्यातील आहेत। शरद पवारांनी त्यांना व्यासपीठावरती बोलावलं आणि त्यांची व्यथा सांगितली। त्यांनी सांगितलं होतं की या नोटा रद्द करून सवन देशाचा अर्थव्यवस्था मी स्वच्छ करणार आहे। आणि ते सांगताना त्यांनी सांगितलं की मला फक्त 60 दिवसाची मुदत द्या। 60 दिवस तुम्हाला त्रास होईल, 2 महिने, आणि त्या 2 महिन्याच्या त्रासाच्या नंतर सवन देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर तुम्ही चौकामध्ये मला वरून फटके मारा। झालं आता 4.5 वर्ष होऊन गेली। 60 दिवस काय बरेच दिवस होऊन गेले। आमच्यासारख्याला काळजी वाटते की आता कोणत्या चौकात त्यांना न्यावं। गौतम गंभीरच्या उमेदवारी अर्जावरती आपच्या उमेदवारांना घेतलेल्या अर्जावर निवडणूक अधिकाऱ्याने आपला निर्णय राखून ठेवलेला आहे। पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून क्रिकेटर गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवतोय। त्यानं आज उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरची तारीख आणि नोटरीच्या स्टॅम्पवरची तारीख वेगळी असल्याचं सांगत आम आदमी पार्टीचे उमेदवार आतिश यांनी यावरती आक्षेप घेतला। यावरती गौतम गंभीरच्या वकिलांना निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण दिलंय। नोटरीच्या स्टॅम्पवरती तारीख नसून तो सिरियल नंबर असल्याचा युक्तिवाद गौतम गंभीरच्या वकिलांनी केलेला आहे। यावरती निवडणूक आयोगानं आपला निर्णय राखून ठेवलाय। माजी केंद्रीय मंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीलाच अटक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेखरची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे। रोहितचा 16 एप्रिलला संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता। रोहितचा गळा दाबल्यानं किंवा गुदमरून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं। त्यानंतर संशयाच्या आधारावरती पोलिसांनी अपूर्वाला ताब्यात घेऊन तिची तब्बल 3 दिवस चौकशी केली। त्यानंतर अपूर्वानं रोहित शेखरच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अपूर्वा आणि रोहित यांचं मागच्याच वर्षी लग्न झालं होतं, मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात खटके उडत होते अशी माहिती रोहितच्या आईनं दिली आहे।